Okay, good morning to all. Good morning, ma'am. Everyone is present. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So in today's lecture, we are going to learn next bit after successfully completion of a layout of a drugstore. The next bit is legal aspect of a drugstore. In that, the following are some of the legal requirements to be fulfilled for opening a retail drugstore or a wholesale drugstore. जे काय इथून पुढे ज्या काय त्यांनी मेन्शन केलेत बीट त्याच्यामध्ये तुम्हाला लीगल रिक्वायरमेंट सांगितलेले आहेत. सो ह्या लीगल रिक्वायरमेंट तुम्हाला फुलफिल कराव्या लागणार आहेत. टू ओपन अ रिटेल ड्रग स्टोअर तुम्हाला ओपन करायचा असेल किंवा होलसेल ड्रग स्टोअर तुम्हाला ओपन करायचा असेल तर फॉलोइंग ज्या काही रिक्वायरमेंट त्यांनी मेन्शन केले त्या तुम्हाला फुलफिलमेंट कराव्या लागतील. फर्स्ट त्यातलं मिनिमम क्वालिफिकेशन. So in that first is a minimum qualification. It is essential that a person who is interested to start a retail drug store must be registered a pharmacist with the state pharmacy council. So ज्यांना इच्छा आहे की स्वतःचं ड्रग स्टोअर असावं, फार्मसी शॉप तिथं ओपन करायचं आहे, त्यांनी पहिली स्टेप काय केली पाहिजे की स्वतः रजिस्टर्ड फार्मसी स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये स्वतःचं नाव रजिस्टर केलं पाहिजे. स्वतः ते रजिस्टर्ड फार्मासिस्ट झाले पाहिजे. तर रजिस्टर्ड फार्मासिस्ट व्हायला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे? मिनिमम क्वालिफिकेशन काय असतं? जर तुम्हाला डी फार्मसी. ओके, गुड. सो मिनिमम क्वालिफिकेशन मध्ये काय सांगितलंय? फर्स्ट पॉइंट काय आहे की तुम्हाला रजिस्टर्ड फार्मासिस्ट व्हावं लागेल आणि तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते कशाच्या अंडर आलं पाहिजे? स्टेट फार्मसी काउन्सिलच्या अंडर आलं पाहिजे. नेक्स्ट, द मिनिमम क्वालिफिकेशन टू गेट अ रजिस्टर्ड विथ अ स्टेट फार्मसी काउन्सिल इज अ डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम अ रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन. मग जर तुम्हाला रजिस्टर्ड फार्मासिस्ट बनायचंय तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे? डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम अ रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. तर ते जे काय पीसीआय अंडर जे आपण इन्स्टिट्यूट येतात त्यामध्ये तुमचं डिग्री डिप्लोमा इन फार्मसी हे कम्प्लीट झालं पाहिजे. नेक्स्ट, द मिनिमम क्वालिफिकेशन फॉर अ स्टार्टिंग अ होलसेल ड्रग स्टोअर इज अ मॅट्रिक्युलेशन विथ 4-year experience in a selling of a drug in a chemist shop on a salary basis or diploma in pharmacy and also being registered as a registered pharmacist. जर तुम्हाला समजा जसं की तुम्ही रिटेल शॉप ओपन करणार आहे तर रिटेल शॉप साठी तिथं क्रायटेरिया काय सांगितलंय? 2 क्रायटेरिया. पहिला एक तर एज्युकेशनल क्रायटेरिया मध्ये काय येतं? डिप्लोमा इन फार्मसी कम्प्लीट पाहिजे आणि सेकंड जो क्रायटेरिया त्याच्यामध्ये तुमचं नाव रजिस्टर्ड झालं पाहिजे. तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असलं पाहिजे आणि ते रजिस्ट्रेशन कुठे झालं पाहिजे? पीसीआय अंडर झालं पाहिजे. स्टेट फार्मसी काउन्सिल ह्याच्या अंडर तुमचं झालं पाहिजे रजिस्ट्रेशन. सेकंड काय सांगितलंय? मिनिमम क्वालिफिकेशन फॉर स्टार्टिंग ऑफ होलसेल ड्रग स्टोअर. जर तुम्हाला आता होलसेल मधून जर ड्रग स्टोअर ओपन करायचं असेल तर क्रायटेरिया काय आहे? फर्स्ट इज अ मॅट्रिक्युलेशन विथ अ 4-year एक्सपिरियन्स. मॅट्रिक्युलेशन ह्या वर्डचं मिनिंग काय आहे? अ मॅट्रिक्युलेशन इज द फॉर्मल प्रोसेस ऑफ एंटरिंग अ युनिव्हर्सिटी ऍज अ कॅन्डिडेट फॉर अ डिग्री. मीन्स मॅट्रिक्युलेशन म्हणजे काय असणार आहे? जे पण तुमची युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऍज अ स्टुडंट म्हणून एंटर झालं पाहिजे आणि जे काय तुमची डिग्री आहे म्हणजे डिग्रीचे जे इयर्स आहेत जसे की डिप्लोमाला 2 इयर्स असतात आणि बी फार्मला 4 इयर्स असतात. ते 4 इयर्स कम्प्लीट केल्यानंतर ना तुम्हाला त्या युनिव्हर्सिटी मध्ये एक फंक्शन असतं कॉन्व्होकेशनचं, ते तुमच्याकडे कम्प्लीट करायला पाहिजे ते फंक्शन किंवा त्यांचं सर्टिफिकेट त्या युनिव्हर्सिटीचं की डिग्री यांची कम्प्लीट झाली ह्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे मीन्स काय आहे? मॅट्रिक्युलेशन. ह्या प्रोसेसला मॅट्रिक्युलेशन म्हणतात. So the minimum qualification for a starting a wholesale drug store is a matriculation with म्हणजे तुमचं युनिव्हर्सिटी कडून सर्टिफिकेट आलं पाहिजे की ह्या स्पेसिफिक स्टुडंटची डिग्री कंप्लीट आहे विथ 4-year एक्सपिरियन्स इन अ सेलिंग ऑफ अ ड्रग स्टोअर इन अ केमिस्ट शॉप ऑन अ सॅलरी बेसिस. 4 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ड्रग सेलिंग मध्ये
सो सॅलरी बेसिस वरती तुम्ही वर्क करत असाल तर इट इज वेल अँड गुड. सो जस्ट प्रॅक्टिस साठी म्हणून जरी तुम्ही 4 वर्ष जरी एक्सपिरियन्स घेतला ड्रग स्टोअर मध्ये तरी चालतं. नेक्स्ट आहे डिप्लोमा इन फार्मसी अँड ऑल्सो बिईंग रजिस्टर्ड ॲज अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट, किंवा डिप्लोमा इन फार्मसी करायचंय आणि रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून तिथं तुम्हाला चान्स आहे. नेक्स्ट इज अ मिनिमम स्पेस. सो फर्स्ट पॉइंट होता मिनिमम क्वालिफिकेशन आणि लीगल आस्पेक्ट मध्ये सेकंड पॉइंट आहे मिनिमम स्पेस. The minimum desirable area to open a new retail drug store is 10 square meter. So minimum तिथं किती असलं पाहिजे, एरिया किती असला पाहिजे ड्रग स्टोअर साठी 10 square meter. Similarly, the minimum area required to open a new wholesale drug store is a 10 square meter. However, the minimum desirable area to open a new combined wholesale and retail drug store is a 50 square meter. कमीत कमी जर रिटेल शॉप काढायचे असेल तर कमीत कमी एरिया किती पाहिजे 10 स्क्वेअर मीटर. आणि जर समजा होलसेल शॉप नवीन जर ओपन करायचे असेल तरी पण 10 स्क्वेअर मीटर हे एरिया तिथे तुम्हाला रिक्वायर्ड आहे. आणि जर समजा तुम्हाला तुमच्या एकाच शॉप मध्ये दोन्ही फॅसिलिटी प्रोव्हाइड करायचे रिटेल ऍज वेल ऍज होलसेल, तर मिनिमम किती स्क्वेअर एरिया असला पाहिजे 50 स्क्वेअर मीटर. सो दिस इज अ मिनिमम स्पेस इन द लीगल आस्पेक्ट ऑफ अ ड्रग. मिनिमम स्पेस मध्ये काय काय सांगितले 3 पॉइंट सांगितले. रिटेल नवीन जर रिटेल शॉप ओपन करायचंय तर 10 स्क्वेअर मीटर एरिया असला पाहिजे. जर नवीन होलसेल ड्रग स्टोअर ओपन करायचंय तर मिनिमम 10 स्क्वेअर मीटर एरिया असला पाहिजे. आणि कंबाइनली जर तुम्हाला रिटेल ऍज वेल ऍज होलसेल असं ड्रग स्टोअर ओपन करायचंय तर 50 स्क्वेअर मीटर एवढा एरिया तिथं मिनिमम लागणार आहे. सो नेक्स्ट आहे ड्रग स्टोअर अरेंजमेंट. थर्ड point in the legal aspect of a drug store is a store arrangement. In that there should be a sufficient number of racks to store drug and pharmaceutical preparation. जे काही अरेंजमेंट आहे ड्रगची स्टोअर करण्याची कंडिशन आहे ती मेन्शन केलेली आहे. सो देअर शुड बी अ सफिशियंट नंबर ऑफ रॅक्स टू स्टोअर ड्रग अँड फार्मास्युटिकल प्रिपरेशन. मिनिमम तुमच्याकडे जेवढं पण तुम्ही त्या ड्रग स्टोअर मध्ये फार्मास्युटिकल प्रिपरेशन ठेवताय त्याच्यासाठी सफिशियंट असे तिथे रॅक्स अवेलेबल असले पाहिजे. सो स्टोरेज कंडिशन त्या स्पेसिफिक फार्मास्युटिकल प्रिपरेशनला तुम्ही प्रोव्हाइड केली पाहिजे. फॉर अ स्टोरेज ऑफ अँटीबायोटिक, vitamin product, vaccine, sera, enzymatic preparation and other preparation which are required to be stored at a temperature between 2 to 8 degrees Celsius as a refrigerator is necessary. सो तुमच्या ड्रग स्टोअर मध्ये रेफ्रिजरेटरची पण एक सेपरेट अशी स्पेस असली पाहिजे किंवा ती तुम्ही अरेंज केलं पाहिजे तुमच्या ड्रग स्टोअर मध्ये. कशासाठी? कारण सम फार्मास्युटिकल प्रिपरेशन रिक्वायर्ड cool temperature. That's why to maintain that temperature you required a refrigerator. So cool storage condition असणारे कोणते कोणते आहेत? Antibiotic, vitamins product, vaccine, sera, enzymatic preparation and other preparation. So that for this you required a 2 to 8 degrees Celsius temperature. त्याच्यासाठी refrigerator is necessary. So स्टोअर अरेंजमेंट मध्ये हेच आहे की जेवढं पण तुम्ही फार्मास्युटिकल प्रिपरेशन तिथं तुमच्या शॉप मध्ये आणताय सो त्याचं प्रॉपर असं स्टोरेज कंडिशन पण तुम्ही मेंटेन केली पाहिजे. सो त्याच्यासाठी रॅक्स अवेलेबल केले पाहिजे आणि एक रेफ्रिजरेटर पण तुमच्या ड्रग स्टोअर मध्ये असणं गरजेचं आहे. दिस इज अ लीगल ऍस्पेक्ट ऑफ अ ड्रग स्टोअर. हा होता स्मॉल बीट. सो ह्याच्यामध्ये 3 आहेत लीगल ऍस्पेक्ट ऑफ अ ड्रग स्टोअर मध्ये. पहिलं मिनिमम क्वालिफिकेशन, सेकंड मिनिमम स्पेस अँड थर्ड आहे स्टोअर अरेंजमेंट. ह्या तिन्ही मध्ये काय डाऊट आहे कुणाला? No, ma'am. No, ma'am. ओके, इझी आहे. ज्यावेळेस तुम्ही रीड करताल त्यावेळेस तुम्हाला अजून समजेल. नेक्स्ट इम्पॉर्टंट बिट आहे. नेक्स्ट डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू ओपन अ रिटेल ड्रग स्टोअर. स्क्रीन विजिबल? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, हा इम्पॉर्टंट बीट आहे की कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात. आतापर्यंत आपण काय डिस्कस केलं की जर समजा एखाद्याला त्याची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर ना
ड्रग स्टोअर ओपन करायचा असेल तर त्याला काय काय करावं लागेल. सो हे डिस्कस केलं. त्याच्यामध्ये आपण सिलेक्शन ऑफ अ साईट वगैरे असे बरेच फॅक्टर लर्न केले. त्यानंतर आपण ज्यावेळेस त्याचं साईट फिक्सिंग होती की त्याला माहिती की ही प्रॉपर आयडियल साईट आहे, तिथं मग ड्रग स्टोअर कसं असलं पाहिजे, म्हणजे त्याचा लेआउट कसा असला पाहिजे, हे आपण डिस्कस केलं. त्यानंतर ना इम्पॉर्टंट बीट काय येतो, नेक्स्ट इज अ डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू ओपन अ रिटेल ड्रग स्टोअर. जर समजा आता त्याने एवढे सगळं केलेली प्रोसेस केली आहे तर त्याला लिगल तिथं रिक्वायरमेंट पण लागणार आहेत की लिगली त्याच्याकडे लायसन्स असलं पाहिजे आणि बऱ्याच अदर कोणत्या गोष्टी आहेत की ज्या त्याला फॉर्मॅलिटीज कम्प्लीट कराव्या लागणार आहेत, हे या बीट मध्ये एक्सप्लेन केलंय. So in that first is a point first बघा, application in a duplicate on a form 19 of a drugs and cosmetic rule 1945. So हा जो फॉर्म आहे फॉर्म नंबर 19. सो फॉर्म 19 हा फॉर्म तुम्हाला घ्यायचा आहे, त्याची डुप्लिकेट तुम्हाला तिथं कॉपी जनरेट करावी लागणार आहे. आणि ही जो फॉर्म नंबर 90 आहे तो कुणाच्या अंडर येतो, कोणत्या रूलच्या अंडर येतो, ड्रग्स अँड कॉस्मेटिक रूल 1945. तर त्याचे 2 कॉपी का रिक्वायर्ड आहेत, कारण फर्स्ट कॉपी, सो 1 कॉपी इज फॉर अ बायोलॉजिकल ड्रग अँड द अदर कॉपी फॉर अ नॉन बायोलॉजिकल ड्रग. तर फर्स्ट आहे ऍप्लिकेशन फॉर्म, फॉर्म नंबर 90 घ्यायचा आहे तुम्हाला, त्याच्या 2 कॉपी तिथे जनरेट करायचे आणि त्यातली पहिली कॉपी कशाच्या रिलेटेड असणार आहे, 1 कॉपी इज फॉर अ बायोलॉजिकल ड्रग, कोणते बायोलॉजिकल ड्रग तुम्ही तुमच्या ड्रग स्टोअर मध्ये ठेवणार आहात त्याच्यासाठी. आणि दुसरी कॉपी कशासाठी लागणार आहे, नॉन बायोलॉजिकल ड्रग कोणते आहेत ते तुम्हाला तिथं मेन्शन करायचे आहेत, ती सेकंड कॉपी असणार आहे. नेक्स्ट फी ऑफ ₹1,500 पर लायसन्स. मग तुम्ही तिथं 2 कॉपी जनरेट केलेत, त्यामुळं त्या दोन्हीची पण फॉर्मची ती फी असणार आहे, ती फी कम्प्लीट करायची आहे. सो प्रत्येक फॉर्मला किती फी आहे, 1,500 पर लायसन्स तेवढी फी आहे. टोटल तुम्हाला तुमचं लायसन्स काढण्यासाठी टोटल अमाऊंट किती लागणार आहे, 3,000. सो टू बी डिपॉझिट इन अ स्टेट बँक ऑफ इंडिया और गव्हर्नमेंट ट्रेजरी अंडर अ स्पेसिफिक हेड फॉर अ ग्रँट ऑफ अ रिटेल सेल लायसन्स. सो लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला तिथं 3,000 रुपीज तिथं रिक्वायर्ड आहेत. त्याच्यामध्ये 2 टाईपचे तुम्हाला लायसन्स मेन्शन केलेलं असतं, बायोलॉजिकल ड्रग अँड नॉन बायोलॉजिकल ड्रग. आणि हे जे तुमची अमाऊंट आहे ते कुणाच्या अकाउंट वरती डिपॉझिट झाली पाहिजे, स्टेट बँक ऑफ इंडिया और स्टेट बँक ऑफ गव्हर्नमेंट यांच्या अकाउंट वरती ती गेली पाहिजे. नेक्स्ट थर्ड स्टेप आहे, थर्ड स्टेप मधला पहिला पॉइंट, an attested copy of a diploma in pharmacy from any institute duly recognized by Pharmacy Council of India. So ह्याच्यामध्ये अटेस्टेड कॉपी ऑफ अ डिप्लोमा इन फार्मसी मीन्स काय आहे, अटेस्टेडचं मीनिंग काय असतं की क्लिअर इव्हिडन्स असायला पाहिजे. कशाचा क्लिअर इव्हिडन्स तुम्हाला लागणार आहे की तुमचं डिप्लोमा ऑफ फार्मसी झालंय, मग तुमच्या कॉलेज कडून तुम्हाला एक बोनाफाईड किंवा एखादं सर्टिफिकेट तिथं लागणार आहे, म्हणजे लिगल तिथं एक फॉर्म लागणार आहे की तो तुम्हाला त्या लायसन्स काढायचा असेल तर त्यावेळेस तिथं अटॅच करावा लागणार आहे. अटेस्टेड म्हणजे काय की क्लिअर इव्हिडन्स, म्हणजे ओरिजिनल तिथं डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला, कॉलेज कडून तुम्ही ते घ्यायचंय की आम्ही ह्या कॉलेजचे स्टुडंट होतो हे तुम्हाला तिथं दाखवायचं आहे. सो ते कॉलेज कसं असलं पाहिजे, सो ते कॉलेज तुम्हाला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या अंडर ते असलं पाहिजे. नेक्स्ट आहे बी, अन अटेस्टेड कॉपी ऑफ अ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यूड बाय स्टेट फार्मसी काउन्सिल. सो तुम्ही जे रजिस्ट्रेशन करताय सो त्याच्या रजिस्ट्रेशनची एक कॉपी तिथे तुम्हाला लागणार आहे. फार्मसी काउन्सिल, स्टेट फार्मसी काउन्सिल अंडर जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताय त्याच्या सर्टिफिकेटची कॉपी तुम्हाला तिथे अटॅच करायची. थर्ड, अँड अटेस्टेड कॉपी ऑफ अ मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. सो अटेस्टेड कॉपी ऑफ अ मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट म्हणजे मिनिंग काय असणार आहे, मॅट्रिक्युलेशन मीन्स एनीवन कोणाला सांगता येईल, स्टुडंट आर यू लिसनिंग? After qualification for University 4 certificate. years certificate भेटतं, experience in selling drugs. ओके,
गुड. मॅट्रिक्युलेशन म्हणजे काय? ही एक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काय युनिव्हर्सिटी कडून जे तुमची युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटी कडून ह्या स्टुडंटनी ही डिग्री कंप्लीट केली असं एक सर्टिफिकेट मिळतं, त्याला मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट म्हणतात. सो अन अटेस्टेड कॉपी ऑफ अ मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट हे तुम्हाला तिथं अटॅच करायचं. नेक्स्ट आहे अफिडेविट फ्रॉम द क्वालिफाईड पर्सन इन केस ही इज अन एम्प्लॉई ऑफ अ ड्रग स्टोर. जर समजा तुम्ही एका ड्रग स्टोर मध्ये जर तुम्ही वर्क करत असाल तर तिथं किती इयरचा एक्सपिरियन्स आहे काय आहे हे मेन्शन केलेलं एक अफिडेविट फॉर्म तिथं तुम्हाला लागणार आहे. तर दीज आर द रिक्वायर्ड डॉक्युमेंट. ऑल्सो नेक्स्ट बघा अजून कोणते लागतात. तर हे पूर्ण समजलेत, हे 3 पॉइंट समजलेत, फर्स्ट 3 पॉइंट. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. फर्स्ट 3 पॉइंट मध्ये काय एक्सप्लेन केलंय आय विल टेल वन्स अगेन. तर पहिल्यांदा तुम्हाला काय लागणार आहे, फॉर्म नंबर 19 लागणार आहे, त्याच्या 2 कॉपी तिथे तयार करायचे, वन फॉर बायोलॉजिकल ड्रग अँड सेकंड फॉर नॉन बायोलॉजिकल ड्रग. त्यानंतर ना त्या फॉर्मची फी किंवा लायसन्सची फी तिथे तुम्हाला पे करावी लागणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा गव्हर्नमेंटला तुम्हाला तिथे डिपॉझिट करावे लागणार आहे. सो एका फॉर्मची फी किती असते 1500 आणि सेकंड सो असं आपल्याला 2 फॉर्मचे तिथं आपल्याला पेमेंट करावी लागणार आहे. टोटल अमाऊंट किती होती 3000 रुपीज होती. नेक्स्ट जे आहे पॉइंट नंबर 3 त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जे काय तुमचं इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूट मधून तुम्ही स्टुडंट होतात हे ह्याच्यासाठी तुम्हाला एक तिथं सर्टिफिकेट लागणार आहे किंवा एक फॉर्म असेल तो फॉर्म त्याच्यासोबत अटॅच करायचा आहे. नेक्स्ट सेकंड जे सांगितलंय रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, त्याची कॉपी एक तुम्हाला अटॅच करायची. अँड थर्ड मध्ये काय सांगितलंय जे पण तुमची डिग्री कंप्लीट झाली त्याचं युनिव्हर्सिटी कडून जे सर्टिफिकेट येतं ते सर्टिफिकेट तुम्हाला अटॅच करायचंय. अँड फोर्थ जिथं तुम्ही समजा एक्सपिरियन्स साठी जर तुम्ही 1-2 वर्ष आफ्टर डिग्री आफ्टर कम्प्लिशन ऑफ अ डिग्री जर 1-2 वर्ष तुम्ही त्या ड्रग स्टोअर मध्ये काम केलं असं एम्प्लॉई म्हणून अपॉइंट झाला असेल तर तिथलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट किंवा एखादा फॉर्म अफिडेविट तिथे तुम्हाला करावं लागणार आहे. नेक्स्ट पॉइंट नंबर 4 affidavit on non-judicial stamp paper. So non-judicial stamp paper म्हणजे काय? So it is an traditional stamp paper used for a sale, deed, transfer of a immovable property, agreement, deed, affidavit. हे काय आहे? नॉन ज्युडिशियल स्टॅम्प अंडर येतं. नॉन ज्युडिशियल स्टॅम्प म्हणजे काय की हे पण एक ट्रॅडिशनल आपलं अफिडेविट सारखंच एक फॉर्म असतो ज्याच्यावरती तिथं तुम्हाला लिहिलेलं असतं अग्रीमेंट डीड तिथं असते तुमची, ते तुम्हाला मेन्शन केलेलं असतं. सो अफिडेविट ऑन अ नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर ड्युली अटेस्टेड बाय अ फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट बाय ईच पार्टनर. सो मॅजिस्ट्रेट म्हणजे दंडाधिकारी जे कोण तिथले असतील. सो हायर अथॉरिटी जे कोण असतील त्यांची तिथं सिग्नेचर वगैरे लागणार आहे. एक फॉर्म असणार आहे त्याच्यावरती तुम्हाला त्यांची सिग्नेचर वगैरे रिक्वायर्ड आहे. बाय ईच पार्टनर इन केस ऑफ अ पार्टनरशिप कन्सर्न अँड बाय द प्रोप्रायटर हिमसेल्फ इन केस ऑफ अ प्रोप्रायटरशिप कन्सर्न. जर समजा तुम्ही पार्टनरशिप मध्ये ड्रग स्टोअर ओपन करत असाल तर दोघांचे पण सिग्नेचर त्या नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर वरती लागणार आहेत आणि प्लस जे हायर अथॉरिटी आहे मॅजिस्ट्रेट म्हणजे दंडाधिकारी त्यांची पण एक साईन तिथे लागणार आहे. आणि जर समजा तुम्ही सिंगल म्हणजे प्रोप्रायटरशिपनी जर तुम्ही ड्रग स्टोअर ओपन करत असाल तर तुमची स्वतःची सिग्नेचर आणि त्या मॅजिस्ट्रेटची साईन तिथे लागणार आहे. सो नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर. तर नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणजे जे पण तुम्ही अग्रीमेंट म्हणजे किती वर्षासाठी तुम्ही ते लायसन्स काढताय. सो लायसन्सला पण व्हॅलिडिटी असते 3 इयर्स 5 इयर्स. सो लाईकवाईज त्याच्यासाठी ते तुम्हाला फॉर्म लागतो अफिडेविट लागतं त्याचं. नेक्स्ट आहे 5 पॉइंट नंबर 5 अ मॅप ऑफ द रिटेल ड्रग स्टोअर ड्युली साइन्ड बाय प्रोप्रायटर पार्टनरशिप ऑफ अ फर्म. सो एक मॅप आहे ड्रग स्टोअरचं मॅप तुम्ही घेऊन जायचंय त्याच्यावरती दोघांचे पण सिग्नेचर. जर पार्टनरशिप मध्ये असाल तर दोघांची पण सिग्नेचर की अग्रीमेंटची तिथं साईन असली पाहिजे की एवढ्या स्पेस मध्ये आम्ही दोघांनी मिळून वर्क करणार आहोत. किंवा जर तुम्ही सिंगल आहेत प्रोप्रायटरशिप मध्ये जर करत असाल तर तुमची स्वतःची ओन ड्युली साइन म्हणजे एक डॉक्युमेंट आहे की ज्याच्यावरती तुमची करेक्टली साइन केली पाहिजे, ओरिजिनल साइन असली पाहिजे.
So point number 6, rent recipient in case of a rented premises or an affidavit to that effect if the person himself is the owner of this premises. जर तुम्ही जी जागा घेतलेली आहे ती जर तुम्ही स्वतः परचेस केली असेल ती जागा तर वेल अँड गुड. जर तुम्ही ते रेंट वरती ती जागा जर घेतली असेल म्हणजे जिथं शॉप तुम्ही ओपन करणार आहे ती जागा जी आहे ती रेंट वरती असेल तर त्या रेंटचे रिसिप्ट तुम्हाला द्यायचे आहे की किती इन्स्टॉलमेंट तुम्हाला तिथे पे करावे लागणार आहेत आणि किती त्याला मंथली किती पेमेंट तिथे तुम्ही करताय ह्याचं एक ओरिजिनल प्रूफ आहे त्याचे तुम्हाला तिथे अटॅच करावा लागणार आहे. त्याची कॉपी एक अटॅच करावी लागणार आहे. मग ज्यांच्याकडून तुम्ही रेंट वरून घेताय त्यांचे पण सिग्नेचर असतील किंवा तुम्ही किती रेंट आतापर्यंत दिलाय किंवा किती देणार आहात ह्याची एक अग्रीमेंटची तिथं तुम्हाला अफिडेविट तिथं करावं लागणार आहे. नेक्स्ट आहे कॉपी ऑफ द पार्टनरशिप डीड इन केस ऑफ अ पार्टनरशिप कन्सर्न. जर पार्टनरशिप मध्ये करत असाल तर फर्स्टली तुमच्या दोघांमध्ये जे काही रिटन अग्रीमेंट झाले त्याचे तुम्हाला कॉपी तिथं अटॅच करायची आहे. नेक्स्ट पॉइंट नंबर 8 इज अ रेफ्रिजरेटर परचेस रिसिप्ट. तर तुमच्या ड्रग स्टोअर मध्ये एक तरी रेफ्रिजरेटर असलं पाहिजे टू स्टोअर ऑफ फार्मास्युटिकल प्रिपरेशन. सो त्याच्यासाठी ते परचेस केलेली म्हणजे सेपरेट असं नाहीये की तुम्ही तुमच्या होम मध्ये जे रेफ्रिजरेटर आहे तेच इकडे यूज केलं असं नाही चालणार. सो सेपरेट तुम्हाला सगळ्या ज्या पण ड्रग स्टोअरच्या रिक्वायरमेंट आहेत त्या पण सगळं जे काही फर्निचर असेल किंवा रॅक्स असतील जे पण काय आहे त्या सगळ्यांचं परचेस बिल तिथे तुम्हाला तिथे दाखवावं लागणार आहे. त्याच्यासाठी रेफ्रिजरेटर परचेस रिसिप्ट तिथे तुम्हाला अटॅच करायची आहे. The license is valid for a period of 5 years. It is required to be renewed before its expiry. So आपले जे लायसन्स आहे त्याची व्हॅलिडिटी कुठपर्यंत असते 5 इयर्स पर्यंत व्हॅलिडिटी असते. ते एक्सपायर व्हायच्या आधी तुम्हाला परत काय करावं लागतं या सगळ्या प्रोसेस मधून जावं लागतं आणि वन्स अगेन तुम्हाला तिथे रिन्यू करावं लागतं. नेक्स्ट 5 इयर साठी तिथं तुम्हाला रिन्यू करायचं आहे. So this is the document required to open a retail drug store. So हे सगळ्यांना समजलंय. लायसन्स काढायसाठी आपल्याला काय काय लागतं पहिला पॉइंट आहे तो की लायसन्स साठी काय काय लागतं. नेक्स्ट आहे त्याचं डॉक्युमेंट रिन्यू जर करायचं असेल लायसन्स काढल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी संपते. सो त्या व्हॅलिडिटी अजून वाढवण्यासाठी काय काय करायचं हे आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये बघणार आहोत. बिफोर दॅट इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, शॉर्टली कुणाला सांगता येईल काय काय बघितलं आपण काय काय लागणार आहे? कोणाला सांगता येईल का शॉर्टली? स्टुडंट आर यू लिसनिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ओके, ma'am. फर्स्टली आपल्याला काय लागणार आहे? Application on form of maintains the drugs and cosmetic magic remedy rules 1945. One copy for biological drug and one copy for non-biological drugs ओके, गुड. सो and few लायसन्स few of the ओके वेट. सो लायसन्स काढायसाठी पहिलं तुम्हाला काय लागणार आहे फॉर्म नंबर 19 रिक्वायर्ड आहे. त्याचे डुप्लिकेट तुम्हाला तिथे क्रिएट करायचे मीन्स तिथे कॉपी जनरेट करायची. मग 2 कॉपी कशासाठी लागणार आहेत कारण पहिली कॉपी बायोलॉजिकल ड्रग साठी लागेल आणि सेकंड जी कॉपी असेल ती कशासाठी लागेल नॉन बायोलॉजिकल ड्रग. त्यानंतर ना सेकंड पॉइंट काय आहे? सेकंड पॉइंट the fee of this form is Ma'am, 1,500 rupees per license and total fee is 3,000 rupees. ओके. सो लायसन्स जर काढायचं असेल तर डेफिनेटली तिथे तुम्हाला त्या फॉर्मची फी किंवा त्या प्रोसेसची फी तिथे पे करावी लागते. सो एका लायसन्स साठी तुम्हाला किती पेमेंट करावे लागेल 1,500 पर लायसन्स. असं आपल्याला 2 लायसन्स कंबायनिंग आपल्याला पेमेंट करावं लागणार आहे. दॅट इज टोटल अमाऊंट 3,000 रुपीज पर्यंत आहे. त्यानंतर थर्ड जो पॉइंट आहे त्या थर्ड पॉइंट मध्ये परत तुम्हाला 4 सब पॉइंट बघायला मिळतात.
थर्ड पॉइंट मध्ये काय सांगितलंय, पहिल्यांदा तुम्हाला टेस्टेड कॉपी लागणार आहे. तर कशाची टेस्टेड कॉपी कशाची अटॅच करावी लागणार आहे? डिप्लोमा इन फार्मसी मध्ये Diploma ते in pharmacy. इन्स्टिट्यूट कोणत्या रिकग्नाइज्ड केलं? ओके. फर्स्ट जी कॉपी आहे ते डिप्लोमा इन फार्मसी ह्याच्यासाठी लागणार आहे की तुम्ही कोणत्या कॉलेजमधून तुम्ही ते कम्प्लीट केलंय, तर ती इन्स्टिट्यूट कशी असली पाहिजे, रिकग्नाइज्ड बाय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया ह्यांच्या अंडर ती इन्स्टिट्यूट असली पाहिजे, त्यांची एक कॉपी लागणार आहे. त्यानंतर सेकंड जी कॉपी आहे अँड टेस्टेड कॉपी ऑफ अ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इश्यूड बाय अ स्टेट फार्मसी काउन्सिल. तर तुम्ही लायसन्ससाठी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या रजिस्ट्रेशनची रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचे तिथे तुम्हाला एक कॉपी लागणार आहे. जर रजिस्ट्रेशन तुम्ही कोणाच्या अंडर केले, स्टेट फार्मसी काउन्सिल. नेक्स्ट आहे थर्ड कॉपी आहे टेस्टेड कॉपी ऑफ अ मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. जे पण ज्या युनिव्हर्सिटी मधून तुम्ही ही डिग्री कंप्लीट केलेली आहे ते डिग्री कंप्लीट केलेल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला युनिव्हर्सिटी देते, ते सर्टिफिकेट तुम्हाला इथे अटॅच करावं लागणार आहे. अँड फोर affidavit from the qualified person in case he is an employee of a drug store. जर तुम्ही आफ्टर कम्प्लिशन ऑफ अ डिग्री जर कुठं तुम्ही वर्क करत असाल एक्सपिरियन्स साठी, तर त्यांचं तिथलं एक्सपिरियन्स तुम्हाला तिथं सर्टिफिकेट अटॅच करायचं आहे. त्यांचं affidavit फॉर्म घ्यायचं, affidavit फॉर्म घ्यायचा, तिथं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तिथं अटॅच करायचं, affidavit करून घ्यायचं ते. त्यानंतर ना फोर्थ पॉइंट affidavit ऑन नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर. ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, सिग्नेचर करायचे आहेत आणि जे काय मॅजिस्ट्रेट आहेत त्यांची पण सिग्नेचर त्याच्यावरती घ्यायची आहे. सो फोर्थ पॉइंट मध्ये लक्षात ठेवायचं की affidavit ऑन, affidavit कशाचं करायचंय, नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरचं affidavit करायचंय आणि सिग्नेचर कोणाची घ्यायची किंवा कोणाचे अंडर हे affidavit करायचे, फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट. फर्स्ट क्लास जे काही मॅजिस्ट्रेट आहेत त्यांची सिग्नेचर वगैरे असली पाहिजे. नेक्स्ट फिफ्थ. सो फिफ्थ मध्ये अ मॅप ऑफ द रिटेल ड्रग स्टोअर ड्युली साइन्ड बाय प्रोप्रायटर पार्टनरशिप ऑफ अ फर्म. सो जे पण तुमच्यामध्ये जे काही ड्रग स्टोअर आहे त्या ड्रग स्टोअरचा मॅप तिथं आहे त्याच्यावरती तर पार्टनरशिप मध्ये करत असाल तर तसं साईन असली पाहिजे, किंवा तुम्ही सिंगल जर करत असाल बिझनेस स्टार्ट तर तुमची साईन असली पाहिजे. ते तर रिटेल ड्रग स्टोअरचा मॅप असला पाहिजे तिथे अटॅच करायचा आहे. नेक्स्ट आहे रेंट रिसिप्ट इन केस ऑफ अ रेंटेड प्रिमायसेस और एन affidavit टू दॅट इफेक्ट इफ द पर्सन हिमसेल्फ इज द ओनर ऑफ द प्रिमायसेस. जर स्वतः जर ती जागा परचेस जिथं आपल्याला शॉप ओपन करायचं आहे ती जागा जर तुम्ही स्वतःच परचेस केलेली असेल तर त्याचं पण affidavit करून घ्यायचंय. त्यानंतर परचेस केलेल्याचं ओरिजिनल प्रूफ तिथं शो करायचंय. त्यानंतर जर रेंट वरती घेतली असेल तर किती इन्स्टॉलमेंट तुम्ही तिथं देणार आहात ते पण तिथं मेन्शन करायचंय. सो मंथली तुम्ही ते रेंट देणार आहेत का इयरली ते पण सगळं अग्रीमेंटचं जे काय आहे ते तुम्हाला रिसिप्ट, रेंटची रिसिप्ट तिथं शो करायची आहे. नेक्स्ट आहे 7 अ कॉपी ऑफ द पार्टनरशिप डीड इन केस ऑफ अ पार्टनरशिप कन्सर्न. जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये बिझनेस काढत असाल तर तुमच्या दोघांमध्ये जे पण काय पार्टनर्स मध्ये जे पण रिटन अग्रीमेंट झालेलं आहे त्याचं डॉक्युमेंट तिथे तुम्हाला अटॅच करावं लागणार आहे. नेक्स्ट आहे रेफ्रिजरेटर परचेस. सो रेफ्रिजरेटर तुम्ही ते परचेस केले तुमच्या ड्रग स्टोअर साठी त्याची परचेसिंगची रिसिप्ट, सो तिचं जे काय बिलिंग आहे त्याचे तुम्हाला तिथे एक कॉपी अटॅच करावी लागणार आहे. हे सगळं कशासाठी, टू ओपन रिटेल ड्रग स्टोअर त्याच्या लायसन्स साठी. सो नेक्स्ट आहे रिन्युअल, लायसन्स रिन्युअल. कधी रिन्यू करावं लागेल आपल्याला, 5 year complete झाल्यानंतर. 5 year नंतर. ओके नंतर करेक्ट. 5 इयर्स कंप्लीट झाल्यानंतर तिथे तुम्हाला करायचं आहे. म्हणजे 5 इयर कंप्लीट व्हायच्या आधी तुम्हाला तिथं रिन्युअलचे ऍप्लिकेशन तिथं द्यायचं आहे. त्याच्यासाठी फर्स्ट स्टेप सगळ्या सिमिलर आहेत. वेट फॉर अ मिनिट.
Okay, sorry for disturbance. So document required for a renewal of a retail sale license. In that first is the application in a duplicate on Form 19 of the Drugs and Cosmetic Rule 1945. जो काय ड्रग आणि कॉस्मेटिक रूल 1945 आहे त्याच्या अंडरचा जो 19 फॉर्म आहे, फॉर्म नंबर 19 तो घ्यायचा, त्याची डुप्लिकेट कॉपी जनरेट करायची. एक कॉपी कशासाठी असणार आहे, बायोलॉजिकल ड्रग, आणि अदर कॉपी कशासाठी असणार आहे, नॉन बायोलॉजिकल ड्रग. नेक्स्ट आहे फी ऑफ ₹1,500 पर लायसन्स. So total fee 3,000 rupees are required to renewal of a license to be deposited in State Bank of India Government Treasury on the Chalan form in the specified head for a renewal of a retail sale license. So second जे आहे ते तुम्हाला त्या फॉर्मची किंवा त्या प्रोसेसची फी पे करावी लागणार आहे. सो फी सेमच आहे, न्यू लायसन्सची जेवढी होती तेवढीच तुम्हाला रिन्यू साठी लागणार आहे. त्याच्यामध्ये इथं जे सांगितलंय की हे तुम्हाला मनी कुठं डिपॉझिट करायचंय, स्टेट बँक ऑफ इंडिया और स्टेट बँक ऑफ गव्हर्नमेंट मध्ये डिपॉझिट करायचंय. आणि ट्रेझरी, तर ट्रेझरी मीन्स काय आहे, अ स्पेसिफाईड फॉर्म युज्ड फॉर डिपॉझिटिंग अँड रिमिटिंग द कॉन्ट्रीब्युशन और स्टॅच्युटरी पेमेंट ऍट अ बँक. जे पण तुम्ही काय पेमेंट करताय त्या पेमेंटची जी रिसिट असेल किंवा ते स्पेसिफिक असा फॉर्म असतो त्याला आपण चलन फॉर्म म्हणतो, की तुम्ही ते भरलंय ह्याचं एक प्रूफ असतं. ते प्रूफ तुम्हाला तिथून घ्यायचं आहे की तुम्ही तिथं पेमेंट करायची स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये किंवा स्टेट बँक ऑफ गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला पेमेंट करून ते चलन फॉर्म वरती तुम्हाला रिन्युअलचं लायसन्स रिन्युअलची फी आहे हे तिथं मेन्शन केलेलं असणार आहे. तर ते तुम्हाला कम्प्लीट करायची प्रोसेस. नेक्स्ट थर्ड आहे अ लेट फी ऑफ ₹500 पर लायसन्स पर मंथ. मीन्स इथं काय असणार आहे की जर समजा तुमचं 5 इयर्स कम्प्लीट झालेत आणि कम्प्लीट झाल्यानंतर ना तुम्ही एक 1 मंथनी जर लायसन्स रिन्यू करत असाल तर डेफिनेटली तिथं तुम्हाला लेट फी तिथं किंवा फाईन त्यांचा तो कम्प्लीट करावा लागणार आहे. मग फाईन किती आहे, सो 500 रुपीज आहे तिथं. सो 500 रुपीज पर लायसन्स म्हटले. मग आपण इथं टोटल फी किती त्यांना द्यावी लागणार आहे दोन्ही लायसन्सला, बायोलॉजिकल अँड नॉन बायोलॉजिकल ड्रग साठी दोन्हीसाठी आता तुम्हाला 1,000 रुपीज तिथे तुम्हाला पे करावे लागणार आहे. आणि हे 1,000 रुपीज कशा किती मंथ साठी आहे, पर मंथ साठी. म्हणजे ओके, जर समजा तुमचं लायसन्स एक्सपायर होऊन 2 मंथ जर झाले असतील तर तुम्ही रिन्यू करायला गेल्यावरती किती फी लागणार आहे, 2,000 आणि 2,000. ओके 2,000 रुपीज तिथं फी लागणार आहे. सो लाईक वाईज जेवढे तुम्ही जास्त मंथ इन्क्रीज करत असाल तेवढे तुम्हाला लेट फी किंवा फाईन तिथं भरावा लागणार आहे. सो पॉइंट नंबर 4, ओरिजिनल लायसन्स इन केस ऑफ अ फर्स्ट रिन्युअल अँड लेटेस्ट रिन्युअल सर्टिफिकेट इन केस ऑफ अ सबसिक्वेंट रिन्युअल. जर तुम्हाला लायसन्स रिन्यू करायचे तर तुम्हाला तिथं ओरिजिनल लायसन्स दाखवावं लागतं की पहिल्यांदा आम्ही लायसन्स काढलं होतं, तर ह्याचं तिथं तुम्हाला प्रूफ द्यावं लागणार आहे. सो ओरिजिनल लायसन्स तिथे तुम्हाला शो करावं लागणार आहे. फर्स्ट रिन्युअल असेल किंवा लेटेस्ट रिन्युअल चे सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचे तर त्याच्यासाठी. नेक्स्ट आहे तिथे एक कॉपी तिथं सबमिट करावी लागेल आणि ओरिजिनल पण शो करावं लागेल. नेक्स्ट आहे फिफ्थ, affidavit to be given on a non-judicial stamp paper by a partner if any, duly attested by a oath commissioner. तुम्ही जर पार्टनरशिप मध्ये करत असाल तर तिथं नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर आहे त्याचा ऍफिडेव्हिट तुम्हाला करावं लागणार आहे, त्या पार्टनरची साईन आणि इथं ओथ कमिशनर जे आहेत त्यांची तिथं साईन तुम्हाला त्या स्टॅम्प वरती किंवा त्या ऍफिडेव्हिट वरती लागणार आहे. सो फर्स्टली आपण साईन कोणाची घेतली होती लायसन्स काढायसाठी, तुम्हाला असं एमसीक्यू वगैरे पण विचारले जाऊ शकतात की नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर वरती जर लायसन्स नवीन काढायचं असेल, न्यू लायसन्स असेल तर तिथे साईन कोणाची लागणार आहे, फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेशन. ओके गुड, फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट
म्हणजे काय आहे, अधिकारी, दंडाधिकारी त्यांची साईन. आणि जर रिन्यू करायचं आहे तर तिथं साईन कोणाची, ओथ कमिशनर यांची लागणार आहे. नेक्स्ट बघा, हे समजले सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. ओके, नेक्स्ट बघा, application in a duplicate wait for a minute. ओके, हे झालं रिन्युअल लायसन्स जे काय असेल तुमचं. आता नेक्स्ट जे आहे, डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू ओपन अ होलसेल ड्रग स्टोर. आता इथपर्यंत तुम्हाला ह्या 5 स्टेप रिन्युअल साठी लागणार आहेत. आता इथून पुढे नेक्स्ट बीट सुरू होतं की जर तुम्हाला होलसेल ड्रग स्टोर ओपन करायचं असेल तर कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत. So document required to open a wholesale drug store. So in that first application in a duplicate on form 19th of the drug and cosmetic rule, 1 copy for a biological drug and the other copy for a non-biological drug. So next it is a similar like a new license. So wholesale साठी पण आपल्याला त्याच प्रोसेस कराव्या लागतात. तर थोडे बीट फक्त डिफरंट आहे, अदरवाइज प्रोसेस सगळी सेमच आहे. नेक्स्ट आहे फी, तुम्हाला तिथं पे करायची आहे 1500 रुपीज पर लायसन्स. सो टोटल 3000 रुपीज तुम्हाला तिथं पे करायचे आहे फी. सो ट्रेजरी ऑन अ चलन फॉर्म इन स्पेसिफाईड हेड फॉर अ ग्रँट ऑफ अ होलसेल लायसन्स. आता हे जे तुम्ही फी पे करताय, सो ते चलन फॉर्म वरती स्पेसिफिक असं मेन्शन केलं असलं पाहिजे की होलसेल लायसन्स साठी हे फी पे करतोय. सो ते मेन्शन केलेलं असतं, फक्त तुम्हाला ते चलन फॉर्म घ्यायचा आहे. म्हणजे तिथं फी पे केल्यानंतर ना ते चलन फॉर्म तुम्हाला ते देतात. तर त्याच्यावरती काय साइन सिग्नेचर असेल ते करायचं, प्रोसेस कम्प्लीट. नेक्स्ट थर्ड बघा, थर्ड मधला फर्स्ट पॉइंट, अटेस्टेड कॉपी ऑफ अ डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम एनी इन्स्टिट्यूशन ड्युली रेकग्नाइज्ड बाय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. Attested copy of a registration certificate issued by State Pharmacy Council and certificate on the basis which registration was done with the State Pharmacy Council. So पहिलं जे आहे, पहिला थर्ड पॉइंट मधला पहिला पॉइंट मध्ये काय आहे की ज्या इन्स्टिट्यूट मधून तुम्ही डिप्लोमा ऑफ फार्मसी केले त्याची एक कॉपी तुम्हाला तिथे सबमिट करायची. आणि पॉइंट नंबर सेकंड मध्ये काय सांगितलंय, अटेस्टेड कॉपी ऑफ अ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. जे तुम्ही स्टेट फार्मसी काउन्सिल अंडर जे काय रजिस्ट्रेशन करता होलसेल ड्रग स्टोर साठी, त्याची एक कॉपी तिथे लागणार आहे. आणि सेकंड सर्टिफिकेट जे आहे, सर्टिफिकेट ऑन द बेसिस ऑफ विच रजिस्ट्रेशन वॉज डन विथ स्टेट फार्मसी काउन्सिल. सो कोणत्या बेसिस वरती तुम्ही ते केले. सो होलसेल जर ड्रग स्टोर ओपन करायचं असेल तर तिथं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल, एनीवन? कोणाला माहिती? बी फार्म. ओके, हायर तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे. सो डिप्लोमा ऑफ फार्मसी विथ हायर एज्युकेशन तिथं बी फार्म एम फार्म असे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तिथं लागणार आहे. त्यामुळे सेकंड सर्टिफिकेट तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करायचे, सर्टिफिकेट ऑन द बेसिस ऑफ विच रजिस्ट्रेशन वॉज डन. कोणत्या बेसिस वरती तुम्ही होलसेल ड्रग स्टोर साठी रजिस्ट्रेशन केले ह्याचं तिथं तुम्हाला एज्युकेशनल तिथं प्रूफ लागणार आहे की हायर डिग्री आम्ही तिथं घेतलेली आहे, डिग्री पण कम्प्लीट केलेली आहे अलॉंग विथ डिप्लोमा इन फार्मसी. जर डिप्लोमा करून जर तुम्ही परत पुढचे एज्युकेशन घेत असाल तर ते दोन्हीचे पण तुम्हाला तिथं प्रूफ द्यावे लागणार आहेत. सो विथ द स्टेट फार्मसी काउन्सिल, तर ते अंडर स्टेट फार्मसी काउन्सिलचं ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. नेक्स्ट थर्ड स्टेप इज attested copy of the experience certificate of a minimum 4 year in a sale distribution of a drug after a matriculation on a salary basis. The third point काय सांगतोय की ज्यावेळेस तुम्ही होलसेल ड्रग स्टोर साठी अप्लाय करता त्यावेळेस तिथे तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असलं पाहिजे. आणि तो एक्सपिरियन्स किती असला पाहिजे, मिनिमम 4 इयर. सो 4 इयर चा एक्सपिरियन्स कशामध्ये, सेल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ अ ड्रग.
म्हणजे एका केमिस्ट शॉप मध्ये किंवा फार्मसी शॉप मध्ये तुम्हाला 4 इयरचा एक्सपिरियन्स घ्यावा लागणार आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण आणावं लागणार आहे. आफ्टर मॅट्रिक्युलेशन ऑन अ सॅलरी बेसिस. सो इथं हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे की आफ्टर मॅट्रिक्युलेशन म्हणजे डिग्री कंप्लीट झाल्यानंतर ना पुढे 4 वर्ष असं तुम्हाला तो एक्सपिरियन्स इथं शो करायचा आहे. असं नाही की तुम्ही डिग्री इथं स्टार्ट आहे आणि अलॉंग विथ यू आर एक्सपिरियन्सिंग सेल डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुम्ही तिथं पण एक्सपिरियन्स घेताय आणि इकडे तुमची डिग्री पण रन होते असं चालणार नाही. सो सेपरेटली ह्या गोष्टी आहेत. सो तुम्हाला 4 इयर तुमचे काय डिग्रीचे 2 इयर्स 4 इयर्स आहेत ते कम्प्लीट करायचे आणि त्यानंतर ना 4 वर्षाचा तिथं एक्सपिरियन्स घेऊन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तिथे अटॅच करायचे. नेक्स्ट आहे अटेस्टेड कॉपी ऑफ द एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ऑफ अ मिनिमम ऑफ 1 इयर इन डीलिंग विथ अ ड्रग आफ्टर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑन अ सॅलरी बेसिस. जर समजा जर तुमची हायर डिग्री असेल तर जसं की डिप्लोमा नंतर बी फार्म असतं आणि बी फार्म नंतर एम फार्म. सो असं जे हायर डिग्री मध्ये जर तुम्ही असाल तर त्याच्यानंतर कमीत कमी 1 वर्ष तरी म्हणजे हायर डिग्री कंप्लीट केल्यानंतर 1 इयरचा एक्सपिरियन्स तिथे तुम्हाला दाखवायचा आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असलं पाहिजे. नेक्स्ट अटेस्टेड कॉपी ऑफ अ मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट ग्रॅज्युएट डिग्री सर्टिफिकेट. नेक्स्ट तुम्हाला काय तिथं जे पण ज्या इन्स्टिट्यूट ज्या युनिव्हर्सिटी अंडर तुम्ही ही डिग्री कंप्लीट केली हायर डिग्री त्याचं तिथं प्रूफ तुम्हाला द्यायचं आहे. त्या युनिव्हर्सिटी मधून जे पण तुमचं सर्टिफिकेट येतं डिग्री कम्प्लिशनचं ते तिथे अटॅच करायचंय. नेक्स्ट आहे अफिडेविट ऑफ द क्वालिफाईड पर्सन इफ द क्वालिफाईड पर्सन इज अन एम्प्लॉई ऑफ द फर्म. तुम्हाला अफिडेविट करायचंय क्वालिफाईड पर्सन म्हणून. सो ते तिथं तुम्हाला दाखवावं लागणार आहे. इफ एम्प्लॉई ऑफ दॅट फर्म त्या फर्मचे जर एम्प्लॉई असाल तुम्ही तर तिथे तुम्ही जर वर्क केला असेल तर त्याचा क्वालिफाईड पर्सनचा अफिडेविट तिथे करावं लागतं. नेक्स्ट अफिडेविट टू बी गिवन ऑन अ नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर ड्युली अटेस्टेड बाय फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट by each partner in case of a partnership concern and by a proprietor himself in case of a proprietorship concern. So first class magistrate जे आहेत त्यांच्याकडून नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरचं अफिडेविट करून घ्यायचं. तर तुमचे पार्टनरशिप मध्ये असेल तर पार्टनर सोबत ते करायचं आहे. तुम्ही स्वतः करत असाल प्रोप्रायटरशिप असेल तर तुम्ही स्वतः ते करायचं आहे. पॉइंट नंबर 5. सो पॉइंट नंबर 5 बघा. प्लान ऑफ द प्रेमायसेस ऑन अ ब्लूप्रिंट. सो ब्लूप्रिंट म्हणजे काय जे पण तुमचं ड्रग स्टोअर आहे होलसेल ड्रग स्टोअर तर त्याची ब्लूप्रिंट काढायची आहे. त्याचं लेआउट त्याचं जे काय मॅप असेल त्याची एक तिथं प्लॅन तिथं अटॅच करायचा आहे. म्हणजे किती त्याच्यावरती स्पेसिफिक सगळं मेन्शन केलेलं असायला पाहिजे की तुम्ही काय काय त्या होलसेल ड्रग स्टोअर मध्ये कशी अरेंजमेंट केली तर ते सगळं मेन्शन असलं पाहिजे. किती एरिया आहे किती फर्निचर तुम्ही तिथं हे केले. परत त्यानंतर रॅक्स कसे रॅक किती आहेत तुम्ही ड्रग स्टोअर करण्यासाठी किती ठेवले आहेत. रेफ्रिजरेटर ऑर्डर काय जे आहेत ते सगळं त्या इथं मेन्शन असलं पाहिजे किंवा त्याची एक ब्ल्यू प्रिंट तुमच्याकडे असली पाहिजे. लेआउट तिथं तुमचा ड्रग स्टोअरचा असला पाहिजे ते तिथं सबमिट करायचंय. नेक्स्ट rent receipt in case of a rented premises or an affidavit if the person is himself the owner of the premises. So next जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय ते तुम्हाला रेंट ची रिसिप्ट तिथे दाखवायची आहे. जर तुम्ही रेंट वरती ती जागा घेतली असेल किंवा जर स्वतःच जर तुम्ही ओनर असाल त्या जागेचे तर ते परचेस केलेल्याचा अफिडेविट करून तिथं तुम्हाला प्रूफ दाखवावं लागणार आहे. नेक्स्ट कॉपी ऑफ द पार्टनरशिप डीड इन केस ऑफ अ पार्टनरशिप कन्सर्न. जर पार्टनरशिप मध्ये जर तुम्ही काढला असेल तर तुमच्या दोघांमधलं जे काय अग्रीमेंट आहे ते अग्रीमेंट तुम्ही तिथे शो करायचं आहे. कॉपी त्याची अटॅच करायची आहे. नेक्स्ट इज अ रिसिप्ट शोईंग द परचेस ऑफ अ रेफ्रिजरेटर. रेफ्रिजरेटरची रिसिप्ट तिथे तुम्हाला दाखवायची. नेक्स्ट द ओरिजिनल लायसन्स और रिन्युअल लायसन्स टू सेल drugs on a wholesale basis is valid for a 5 year. It is required to be renewed before its expiry. जे काय ओरिजिनल लायसन्स आहे
ड्रग सेलिंग साठीचा त्याची 5 इयर्स व्हॅलिडिटी असती. आफ्टर दॅट तुम्हाला ते रिन्यू करावं लागणार आहे. सो रिन्युअलची पण प्रोसेस आहे. म्हणजे काय तुम्ही जे होलसेल ड्रग स्टोअर साठी जे लायसन्स काढले त्याची पण रिन्युअलची प्रोसेस सेमच आहे, बट थोडे पण डिफरंट आहेत. तर हे सगळं तुम्हाला होलसेल ड्रग चं लायसन्स काढण्यासाठी रिक्वायर्ड आहे. हे 2 बीट तुम्हाला समजले? Yes, ma'am. येस मॅम. ओके. आपण काय काय बघितलं आजच्या लेक्चर मध्ये? स्टार्टिंग कुठून केलती? Legal aspects of aspect of drugstore. ओके गुड. लीगल ऍस्पेक्ट ऑफ अ ड्रग स्टोअर हे आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट बीट कोणता घेतला? documents required to open a retail drugstore. Required to open a retail drugstore. ओके गुड. डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू ओपन अ रिटेल ड्रग स्टोअर. त्याच्यामध्ये पहिली जी प्रोसेस होती ती कशाची बघितली आपण? पहिली जी प्रोसेस बघितली आपण ती कशाची होती? लायसन. लायसन्सची. ओके गुड. सो ते लायसन्स कशासाठी होतं? जर तुम्हाला रिटेल ड्रग स्टोअर काढायचं असेल तर त्याच्या लायसनिंग साठीची प्रोसेस होती. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस कोणती बघितली? Document required for renewals of retail sales license. येस, रिन्युअलची प्रोसेस आपण बघितली. जे पण तुम्ही लायसन्स काढले रिटेल ड्रग स्टोअर साठी त्याची आता एक्सपायरी 5 इयर्सच आहे. मग 5 इयर नंतर ना ते रिन्यू करायचे. सो रिन्युअलची आपण ती लायसन्सची प्रोसेस बघितली. नेक्स्ट आपण कशाची प्रोसेस बघितली? Document required to open a wholesale drugstore ओके. जसं for a तुम- new license. ओके. सो जसं तुम्ही इथं रिटेल ड्रग स्टोअर साठी जी प्रोसेस बघितली, सिमिलरली इथं होलसेल ड्रग स्टोअर जर ओपन करायचं असेल, नवीन लायसन काढायचं असेल होलसेल ड्रग स्टोअर साठी तर त्याची ही प्रोसेस आहे. सो रिन्युअलची पण त्याची प्रोसेस आहे. वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. इन टुडेज लेक्चर we covered 2 bit. First bit is a legal aspect of the drug store. Next bit is a document required to open a retail drug store, and next is a document required to open a wholesale drug store. हे अशा आपण 2 बीट इथं बघितलेले आहेत. So we will stop here. Thank you for your patience.